नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। दररोज रात्री 9 वाजता आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आज आपण कर्तरी प्रयोगातील सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग हे कसे ओळखायचे त्याचबरोबर त्याची उदाहरणे पाहणार आहोत। तर पहिले आपल्याला कर्तरी प्रयोग काय असतो हा एकदा रिवाइज करून घेऊया। कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांत असतो, त्याचबरोबर कर्त्याला प्रत्यय नसतो। कर्तरी प्रयोगात कर्म कधी येतं कधी येत नाही। जेव्हा येतं तेव्हा एकतर ते द्वितीयात असतं किंवा चतुर्थीत असतं किंवा प्रथमेत असतं, म्हणजे त्याला सलाते सलानाते हा प्रत्यय लागलेला असू शकतो। आता कर्त्याच्या नुसार हे क्रियापद बदलत असतं। हे काय होतं तर कर्तरी प्रयोगातलं आपल्याला कर्तरी प्रयोग काय आहे ते रिवाइज करून घेतला। सकर्मक कर्तरी प्रयोग। आता सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर क्रियापद हे सकर्मक असतं, म्हणजे काय तर कर्मासहित आलेलं असतं, म्हणून त्याला आपण सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणत असतो। म्हणजे काय आता आपल्याला एक गोष्ट लक्षात विसरता कामा नये की कर्ता हा नेहमी प्रथमांत आला पाहिजे, त्याला प्रत्यय लागला नाही पाहिजे। पण जर कर्म आलं तर ते कसं आलं पाहिजे, जर ते कर्म आलं तर ते एक तर प्रथमात पाहिजे, एक तर द्वितीयात पाहिजे, नसेल तर चतुर्थीत पाहिजे। मग आपण काही उदाहरणं पाहूत, जसं की तो गाणे गातो। आता तो गाणे गातो, तो काय आहे सर्वनाम आहे, बरोबर। तोच्या जागी आता आपण कधी कधी काय करायचं, जेव्हा केव्हा सर्वनाम येईल तेव्हा नाव टाकून बघायचं। मीरा गाणे गाते, आता मीराला कुठला प्रत्यय लागला का नाही। गाणे गाते, आता मीरा स्त्रीलिंगी होती, आपण आता पुल्लिंगी टाकून बघूत। रमेश गाणे गातो, म्हणजे काय झालं तर कर्ता बदलला की क्रियापद बदलाले, बरोबर। मीरा गाणे गाते होतं आणि रमेश टाकल्यानंतर रमेश गाणे गातो असं होतं। म्हणजे काय तर कर्त्यानुसार क्रियापद बदलणार, हे तर सकर्मकामध्ये राहणार, पण सकर्मक म्हणजे कर्म पण येणार याच्यामध्ये। मग गाणारी मीरा आहे, परिणाम कोणावर होणार आहे गाण्यावर, म्हणजे ते गाणं गायल्यानंतर संपणार आहे। याप्रमाणे म्हणजे कर्त्याने केलेली क्रियेचा परिणाम ज्याच्यावर होतो त्याला कर्म म्हणायचं, आणि जर हे कर्तरी प्रयोगात आलं तर त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणायचं। दुसरा उदाहरण म्हणजे राधिका चित्र काढते। आता राधिका चित्र काढते, राधिका आहे काढते आलं, आता आपण काय करूया याच्या जागी राम चित्र काढतो। राम आला की काय झालं क्रियापद बदललं, काढणारा कोण राम, कशावर क्रिया व्हाली चित्रावर, चित्र पूर्ण होणार आहे काढून, म्हणजे कर्म आहे इथे। हे सुद्धा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे। आता यानंतर जावेद अख्तर गीते लिहितात। आता जावेद अख्तर हे कसं आहे एक प्रतिष्ठित नाव आहे, त्याच्यामुळं आपण इथं आदरार्थ क्रियापद वापरले, म्हणजे लिह याला तात प्रत्यय लावून आपण क्रियापद तयार केलेलं आहे। हे झालं सकर्मक कर्तरी प्रयोग। आता सकर्मक कर्तरी प्रयोग तुम्हाला लक्षात आला। सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म येतं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, पण कर्म येत असताना ते कुठल्या कुठल्या विभक्तीत येतं तर ते एक तर प्रथमा विभक्तीत येतं, नाहीतर द्वितीय किंवा चतुर्थी विभक्तीत येत असतं। कर्म आल्यानंतर सकर्मक कर्तरी प्रयोग होतो। पण जर कर्म आलंच नाही तर काय होणार, तर कर्म आलंच नाही तर अकर्मक कर्तरी प्रयोग होतो। अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म येत नसतं, जसं की तो घरी जातो, हे एक उदाहरण आहे। आता तो घरी जातो, जाणारा कोण तो, कुठं चाललाय घरी, पण घरी हे काय झालं
स्थिती म्हणजे काय म्हणतात स्थितीदर्शक विशेषण आहे, ते काही कर्म नाही. कारण जाणारा जरी तो असला तरी आता इथून चालत चालत जायचे समजा तुमच्या घरी, तर पाय कोणाचे तुमचे दुखणार आहेत ना, घराचे दुखायलेत का नाही. म्हणजे कर्त्याने केलेल्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर होतो त्याला कर्म म्हणतात. म्हणजे तुमचा रोल हा इथे तुमची क्रिया तुमच्यावरच संपणार आहे आणि घरात काही चेंज होणार नाही. म्हणून या वाक्यात कर्म नाही, म्हणजेच ते काय आहे, अकर्मक वाक्य आहे. यानंतर दुसरं आहे, जेवणानंतर आम्ही बाहेर निघालो. आता जेवणानंतर आम्ही बाहेर निघालो. आता आम्ही बाहेर निघालो कधी, जेवणानंतर. आता हे म्हणसाल तुम्ही याच्यात कर्म आहे, तर नाही, याच्यात पण कर्म नाही. कसं ते मी सांगते तुम्हाला. आम्हीच्या जागी आपण काय करू, राम आणि श्याम. जेवणानंतर राम आणि श्याम बाहेर निघाले. बाहेर निघणारे कोण, राम आणि श्याम. केव्हा निघालेत, जेवणानंतर निघालेत. पण त्यांचा जेवणानंतर निघाल्याच्या नंतर ते बाहेर चालत चालत निघालेत. मग त्यांनी केलेल्या क्रियेचा परिणाम कोणावर व्हायला आहे, त्यांच्यावरच व्हायला आहे. म्हणजे काय होणार, हे सुद्धा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. त्यानंतर दुसरं एक आहे, विमान उडाले. आता ह्याच्यामध्ये तर तुम्हाला दुसरं कुठलंच शब्द दिसणार. विमान स्वतः करता आहे, तो उडाला, क्रियापद संपला. इथं तर विषय काही घ्यायचा काही कामच नाही. म्हणजे काय, अकर्मक कर्तरी प्रयोगात सुद्धा कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्म आलेलं नसतं. पण कर्तरी प्रयोगात जेव्हा भूतकाळी वाक्य किंवा विद्यार्थी वाक्य असतं तेव्हा अकर्मक कर्तरी प्रयोगाची वाक्यरचना आढळते. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. कारण हे वाक्य असंच असतं, एकतर परीक्षेला विचारलं जाऊ शकतं किंवा आपल्याला याच्यामध्ये कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. जसं की तो गावाला गेला. आता तो हे सर्वनाम आहे, बरोबर. त्याच्या जागी मीरा टाकून बघायचं. मीरा गावाला गेली. जाणारी कोण, मीरा. कुठं गेली, गावाला गेली. पण गेल्यानंतर तिचेच पाय दुखणार आहेत, बरोबर. तो काय आहे, तृतीय पुरुष आहे आणि मीरा काय आहे, स्त्रीलिंगी आहे. आपल्याला आता वचनानुसार टाकून बघायचं. आता वचनानुसार टाकायचं झालं तर तो तृतीय पुरुषी होता. आता आपण काय सांगू, तो तू घेऊ. हां, तोच्या जागी तू घेऊ. तू गावाला गेलास, बरोबर. तू घेतलं की गेलास व्हाले, तो घेतलं की गेला व्हाले. म्हणजे काय तर जेव्हा केव्हा कर्तरी प्रयोगात भूतकाळी वाक्य किंवा विद्यार्थी वाक्य येतं ते अकर्मक कर्तरी वाक्यरचनेमध्येच आढळतं. ही मात्र गोष्ट लक्षातच ठेवायची.